आपला जो कोर्स आहे SYBSCचा फर्स्ट सेमिस्टरचा तो फिजिक्स सेकंड इलेक्ट्रॉनिक्स हा आहे आणि त्याचा कोड काय आहे PHY म्हणजे फिजिक्स 232. ओके, हा त्याचा कोड आहे. त्यातला सगळ्यात पहिला चॅप्टर आहे नेटवर्क थेरम. पण आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नेटवर्क थेरम शिकण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहित असणं खूप आवश्यक आहे. म्हणून आपण सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा पार्ट घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला जे अपकमिंग चॅप्टर्स असतील किंवा अपकमिंग जे टॉपिक्स येणारे आहेत ते टॉपिक समजायला थोडंसं सोपं जावं. रिव्हिजनचा पार्ट आहे थोडासा की तुम्ही 12वीला शिकला असाल ओहम्स लॉ. ओके, ओहम नावाच्या सायंटिस्टने जो लॉ सांगितलेला आहे त्याला काय म्हटलं जातं ओहम्स लॉ. तर काय आहे हा ओहम्स लॉ? ओहम्स लॉ असं सांगतो की करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अप्लाइड टू द सर्किट. ओके, म्हणजे करंट काय असेल तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल व्होल्टेजला. म्हणजे जेव्हा अप्लाइड व्होल्टेज असेल ते अप्लाइड व्होल्टेज बरोबर करंट काय होणार आहे चेंज होणार आहे. आता करंट म्हणजे काय व्होल्टेज म्हणजे काय हे बघण्याच्या आधी आपण काय लिहूया तिथे की प्रोपोर्शनॅलिटी साइन जर कॉन्स्टंटने चेंज झाला तर तो कॉन्स्टंट असणार आहे त्याला आपण R असं म्हणतो. ओके, म्हणजे R झाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्यालाच काय म्हटलं जातं रेझिस्टन्स. आता V म्हणजे काय आहे व्होल्टेज. एक एक टर्मचा अभ्यास करूया. P इज इक्वल टू व्होल्टेज. ओके, आता व्होल्टेज म्हणजे काय तर व्होल्टेज म्हणजे जर एखादं सर्किट असेल किंवा कोणत्या दोन वायर्स असतील त्या एका वायर किंवा मेटलचे जे दोन टोकं असतील कोणतेही दोन टोकं, समजा मी एक वायर घेतली, हे वायरचे हे दोन वेगवेगळे टोकं आहेत. ओके, ह्या दोन टोकांना जर ह्या टोकाला माझा जो चार्ज असेल तो वेगळा असेल आणि या टोकाचा जो चार्ज असेल तो वेगळा असेल. ओके, म्हणजे दोन्ही टोकांचा जर चार्ज जर वेगळा असेल तर काय होतं की हा जो चार्ज आहे तो हा चार्ज ह्या जो कंडक्टर आहे किंवा जी वायर आहे त्या वायर मधून समान होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की उदाहरणार्थ समजा ही वायर आहे आणि या ठिकाणी मी काय सांगितलं तुम्हाला की इथे +5 चार्ज आहे म्हणजे +5 इलेक्ट्रॉन एवढा चार्ज आहे. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज तुम्हाला माहिती आहे किती आहे. एका इलेक्ट्रॉनवर चार्ज 1 इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो 1.6 × 10⁻⁹ कुलोम. कुलोम हे त्याचं युनिट आहे. ओके, हा झाला 1 इलेक्ट्रॉनिक चार्ज. असा किती चार्ज आहे ह्याच्यावर 5 इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे. +5 याचा मिनिंग असं झाला की इलेक्ट्रॉनच्या +5 म्हणजे हा जो चार्ज असेल तो पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, तो पण इलेक्ट्रॉनवरच्या चार्जच्या 5 पटीने असणार. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनचा चार्ज आपण मायनस म्हणतो, ऍक्च्युली हे मॅग्निट्यूड आहे की 1.6 × 10⁻⁹ आणि या मॅग्निट्यूडच्या 5 पट काय असणार आहे याचा चार्ज असणार. आणि समजा इथे 2 इलेक्ट्रॉनिक चार्ज असेल +2 असेल तरी पण काय झालं की हा +2 जो आहे तो लहान चार्ज झाला आणि हा +5 इलेक्ट्रॉनिक म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज झालेला आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो याच्यापेक्षा जास्त आहे. ज्यावेळी इथे चार्ज समान नसतो म्हणजे या चार्ज मध्ये काहीतरी अंतर असतं त्यालाच मराठीमध्ये तुम्ही विभवांतर असं म्हणता. त्यावेळेस आपण म्हणतो की तिथे काय आहे व्होल्टेज आहे. म्हणजे दोन व्होल्टेज मध्ये डिफरन्स आहे. हा दोन व्होल्टेज मधला डिफरन्स कमी करण्यासाठी काय होतं की समजा आता इथे काय आहे जास्त चार्ज आहे, इथे काय आहे कमी चार्ज आहे. मग काय होतं की हे यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शनने काय होतात की फ्लो व्हायला लागतात आणि या डायरेक्शनने फ्लो झाल्यामुळे काय होतं की इथला चार्ज बरोबर कमी कमी होत जातो आणि तो किती होतो 2 इलेक्ट्रॉनिक चार्ज एवढा होतो. ओके, म्हणजे जर दोन वायरचे जे दोन पॉइंट्स असतील त्या दोन पॉइंट्स मध्ये जर चार्ज मध्ये डिफरन्स क्रिएट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो की तिथे व्होल्टेज क्रिएट झालेला आहे किंवा तिथे विभवांतर आहे. मराठी शब्द त्याला विभवांतर आहे पण इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो व्होल्टेज म्हणतो. आता इथून पुढे फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये BSc ला तुम्ही व्होल्टेज हा शब्द त्याच्यासाठी वापरणार आहात. आता इथे तुम्ही म्हणाल की इथे प्लस आहे पण व्होल्टेजचं साइन आपण देताना काय देतो इथे मायनस देतो आणि इथे प्लस साइन देतो. ओके, मग +5 +2 असं कसं काय तर त्याचा जर जो कमी चार्ज असतो म्हणजे इथे +2 इलेक्ट्रॉन असेल किंवा -2 इलेक्ट्रॉन असेल, जो सगळ्यात कमी चार्ज असेल त्याला आपण निगेटिव्ह साईनने दाखवतो आणि जो जास्त चार्ज असेल त्याला आपण काय करतो पॉझिटिव्ह साईनने दाखवतो. ओके, बऱ्याच वेळेस काय केलं जातं न्यूट्रॅलिटी बरोबर तुम्ही याला म्हणता -2 चार्ज आणि याला म्हणता +5 चार्ज. म्हणजे याच्यावर -2 चार्ज आहे याच्यावर 5 आहे म्हणजे हा कितीने जास्त झाला 7 ने जास्त झाला -2 आणि 5. ओके, विभवांतर कसं काढणार आहे आपण -2 -5 दोन्ही मधला डिफरन्स किती आला हा -7 म्हणजे 7 चार्ज. ओके, एवढा फरक असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग आता हे झालं एक लो चार्ज आणि एक हाय चार्ज. ज्यावेळेस क्रिएट होतो दोन पॉइंट मध्ये मेटलच्या त्यावेळेस तिथं काय असतं व्होल्टेज असतं. हेच व्होल्टेज क्रिएट केलेलं असतं बॅटरीला बघा दोन साइड्स असतात, एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह असतं. जी स्प्रिंग असते त्या स्प्रिंगच्या साईडने तुम्ही निगेटिव्ह आणि जो बॅटरीचा म्हणजे तुम्ही जे सेल पाहिली असेल त्या सेलमध्ये हा जो पार्ट असतो वर आलेला तो तुम्ही
एका पॉइंटला जोडता, ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही खेळणीमध्ये ते टाकता किंवा टॉयमध्ये टाकता त्यावेळेस, आणि जी स्प्रिंगची साईड असेल त्या स्प्रिंगच्या साईडला तुम्ही खालचा पार्ट जोडून देता. मग आता हे जे दोन पार्ट्स असतात, हा जो बाहेर आलेला पार्ट असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि ही साईडची जी कव्हरिंग असते ती निगेटिव्ह असते. म्हणजे ह्यावर जो चार्ज असतो तो ह्या चार्जपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे काय होतं की हा चार्ज बॅलन्स करण्यासाठी यामधून इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात आणि ह्या इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळं आपण तिथं म्हणतो की करंट फ्लो होतो. ऍक्च्युली करंट फ्लो होणं म्हणजेच इलेक्ट्रॉन्स फ्लो होणं, पण नॉमेनक्लेचर काय आहे त्याचं किंवा डायरेक्शन काय सांगते की इलेक्ट्रॉन ज्या डायरेक्शनने फ्लो होतात त्याच्या विरुद्ध दिशेने आपण काय घेतो, करंटची डायरेक्शन घेतो. का की आपण असं म्हणतो की इलेक्ट्रॉन जर ह्या डायरेक्शनने फ्लो होत आहेत तर याचा अर्थ काय आहे की इलेक्ट्रॉन इकडे फ्लो होत आहेत, म्हणजेच पॉझिटिव्ह साईड ह्या डायरेक्शनने चालली, निगेटिव्ह ह्या दिशेने ते म्हणजेच त्या डायरेक्शनने पॉझिटिव्ह चालली. आणि म्हणून आपण हे इलेक्ट्रॉनचं साईन असेल तर हे या साईनला जे आहे हा ॲरो काय दाखवतो तर करंटची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे आता पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह चार्ज कडे जी जाणारी डायरेक्शन आहे ती करंटची असणार आहे. सर्किटमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जी जाणारी आहे ती इथे ही झाली करंटची डायरेक्शन सिंपल सर्किटमध्ये, आणि निगेटिव्ह कडून जी पॉझिटिव्ह कडे येणारी डायरेक्शन इथे जी आहे ती काय आहे, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. ओके, व्होल्टेज म्हणजे काय समजलंय, दोन चार्ज मध्ये डिफरन्स क्रिएट झाला की त्या ठिकाणी काय होतं की व्होल्टेज क्रिएट होतं असं आपण म्हणतो, आणि त्या व्होल्टेजमुळे काय व्हायला लागतं, इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात. ही इलेक्ट्रॉन्स फ्लोइंगची जी डायरेक्शन असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपण काय घेतो, करंट घेतो, किंवा पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जाणारा जो आहे फ्लो त्याला आपण करंट असं म्हणतो. ओके, करंट कळले तुम्हाला, व्होल्टेज कळले. आता रेझिस्टन्स म्हणजे काय, तर समजा आता हा करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय व्हायला लागले, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह चार्ज कडे किंवा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह सप्लाय कडे फ्लो व्हायला लागले, इलेक्ट्रोड कडे फ्लो व्हायला लागले. ओके, जे पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल हे जे मटेरियल आहे त्याला आपण इलेक्ट्रोड असं म्हणतो. ओके, फिजिक्सच्या भाषेमध्ये इलेक्ट्रोड म्हणजे ज्याच्यावर चार्ज क्रिएट झालेला आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असेल किंवा पॉझिटिव्ह चार्ज असेल, इलेक्ट्रॉनमुळे त्याच्यावर चार्ज आहे, तो न्यूट्रल नाही, अशा आपण जो पण मटेरियल असेल त्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणणार आहे. आता या ठिकाणी काय होतं की करंट फ्लो होत असताना हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत, हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स डायरेक्टली निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह येत असताना, पॉझिटिव्ह कडे येत असताना, म्हणजे यातला चार्ज नाहीसा करण्यासाठी, चार्ज डिफरन्स जो आहे तो नाहीसा करण्यासाठी ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्यावेळेस ते फ्लो होत असताना त्याला ह्या वायरमध्ये आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्समुळे किंवा आतमधल्या मटेरियलमुळे काय होतं की त्याला रिस्ट्रिक्शन क्रिएट होतं किंवा डिस्टर्बन्स क्रिएट होतो. त्यामुळे ते काय होतात की इलेक्ट्रॉन सहजासहजी इथपर्यंत पोहोचू शकत नाही. आतमध्ये ॲटमची जे अरेंजमेंट असेल त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स व्हायब्रेट होत असतात. हे इलेक्ट्रॉन व्हायब्रेट किंवा जे इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी इकडे फ्लो व्हायला सुरुवात झालेली आहे. मग ह्यामुळे त्या इलेक्ट्रॉनला जो अपोज क्रिएट होणार आहे किंवा तिथे जे कुलिजन क्रिएट होणार आहे, त्याला कुलिजन म्हणजे ज्यावेळेस एका इलेक्ट्रॉनची दुसऱ्या इलेक्ट्रॉन बरोबर धडक होते त्यावेळेस त्याला आपण कुलिजन असं म्हणतो. ओके, कुलिजन होणार आहे, यामुळे ह्या इलेक्ट्रॉन फ्लोईंगला जो अपोज क्रिएट होणार आहे, जो विरोध निर्माण होणार आहे, त्या विरोधालाच आपण काय म्हणतो, होणाऱ्या विरोधाला रेझिस्टन्स असं म्हणतो. आता तुम्ही व्याख्या काय ऐकली असेल की रेझिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल विच अपोजेस टू द करंट फ्लो, म्हणजे जो करंट फ्लोला अपोज करतो त्याला आपण रेझिस्टन्स असं म्हणतो. पण करंट फ्लोला अपोज करतोय म्हणजेच कशाला अपोज करतोय, तो इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी अपोज करतोय. ह्या कळल्यात गोष्टी की व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय. व्होल्टेज जर विभवांतर वाढलं तर काय होणार आहे, याच्यामध्ये तेवढा चार्ज डिफरन्स जास्त वाढणार आहे, तेवढा चार्ज डिफरन्स वाढणार आहे म्हणजे तेवढे जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, राईट. म्हणून तेवढे इलेक्ट्रॉन्स वाढणार आहेत म्हणजेच तिथे करंटची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज. सर्किट म्हणजे काय, ही वायरची जी ऍडजस्टमेंट दाखवली ज्यामध्ये आपण व्होल्टेज दाखवलाय, करंट दाखवलाय, किंवा आता ही याला अपोज होणारा जो आहे ती व्हॅल्यू आपण इथे दाखवतो की हा अपोज म्हणजेच काय आहे तर रेझिस्टन्स आहे, त्याला आपण इंटरनल रेझिस्टन्स असंही म्हणू शकतो. ओके, ह्या ज्या व्हॅल्यू दाखवलेल्या आहेत ह्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, सर्किट म्हणतो. आणि जर ते क्लोज असेल म्हणजे ही झाली बॅटरी म्हणजे हा एक इथे काय झाला, सिंबॉलच झाला. ओके, याला व्ही म्हणूयात आपण, म्हणजे हे काय झालं, सर्किट कंप्लीट सर्किट झालं किंवा कंप्लीट नेटवर्क तयार झालेलं आहे. या कंप्लीट नेटवर्कला आपण काय म्हणणार आहे, सर्किट असं म्हणणार. आणि ओम्सला समजलं असेल सगळ्यांना की करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज, आणि जो ह्याचा कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, जो अपोज करणार आहे करंट फ्लोइंगला तो काय असणार आहे, रेझिस्टन्स असणार. म्हणजे व्ही इज इक्वल टू व्होल्टेज, आय इज द करंट आणि आर इज द रेझिस्टन्स. ओके, आता बऱ्याच मुलांना काय होतं की रेझिस्टन्स आणि रेझिस्टर यामधला फरक कळत नाही. रेझिस्टन्स म्हणजे काय, ती प्रॉपर्टी अपोज करणारी जी प्रॉपर्टी आहे की किती प्रमाणात अपोज होणार आहे करंट फ्लोला त्याला रेझिस्टन्स म्हटलं जातं. आणि जे इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट की खास त्याच्यासाठी वापरलं जातं की ते अपोज करावा, तेवढाच करंट फ्लो व्हावा पुढे,
तिथे आपण ते इन्स्ट्रुमेंट ऍड करतो. समजा मी इथे एखादा एक्सटर्नल रेजिस्टर काय केला, ऍड केला. सर एखादा इन्स्ट्रुमेंट ऍड केलं छोटंसं, त्याला आपण काय म्हणणार आहे, रेजिस्टर. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही आता लॅबमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला असं छोटासा जो सिलेंडर दिसणार आहे, त्याला 2 टोकं दिसणार आहेत आणि याच्यावर काहीतरी कलर कोड केलेला असणार आहे. ओके, त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला पुढे चालून आहेत अभ्यासण्यासाठी. हा जो अशा प्रकारचं जे इन्स्ट्रुमेंट असतं, छोटंसं इन्स्ट्रुमेंट असतं 2 to 3 सेंटीमीटर लांबीचं, ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टर म्हणतो. इन्स्ट्रुमेंट जे आहे ते रेजिस्टर झालं आणि प्रॉपर्टी जी आहे ती रेजिस्टन्स झाली. ओके, हे झालं ओहम्स लॉ. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज यूज केले जाणार आहे. टर्मिनॉलॉजीज म्हणजे काय, की वेगवेगळे कीवर्ड्स आपण शब्द वापरणार आहेत. ते शब्द कोणते आहेत ते आपण बघूयात, की जेणेकरून हे शब्द जे आहेत ते वारंवार येणारे आहेत, ते शब्द तुम्हाला सोपे जावे. पहिला जो शब्द आहे तो झाला नेटवर्क. ओके, नेटवर्क म्हणजे काय. ओके, तर आता नेटवर्क म्हणजे काय, तर वेगवेगळे जे इलेक्ट्रिकल एलिमेंट्स आहेत आपण जे बघितले, की रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, व्होल्टेज सोर्स, हे जे आहेत, तर या वेगवेगळ्या एलिमेंट्स पासून बनलेला जे सर्किट असेल त्या सर्किटला आपण काय म्हणणार आहोत, तर नेटवर्क असं म्हणणार आहोत. म्हणजे आता उदाहरणार्थ इथे काय केलंय मी, एक रेजिस्टर जोडलाय R, हे रेजिस्टरचा सिम्बॉल आहे. एक इंडक्टर जोडलेला आहे, त्याला आपण इंडक्टर J असं म्हणूयात. इथे एक कॅपॅसिटर जोडलेला आहे, 2 पॅरलल लाईन्स, त्याला आपण C असं म्हणूयात, की ज्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. आणि इथे आहे व्होल्टेज सोर्स म्हणजे V, आणि ह्या व्होल्टेज सोर्समुळे काय होणार आहे, तर याच्यामधून करंट फ्लो होणार आहे या सर्किटमधून. मग आता हे जे तयार झालेलं आहे, ह्या एलिमेंट्स पासून मिळून जे सर्किट तयार झालेलं आहे त्या सर्किटला काय म्हणायचं, नेटवर्क. नेटवर्क म्हणजे एक प्रकारचं जाळ. जसं की तुमच्या फॅमिलीचं समजा तुमचं फ्रेंड सर्कल असेल, तर तुम्ही काय म्हणता, त्याला तुमच्या त्या मित्रमैत्रिणींचं एक फ्रेंड सर्कल आहे, म्हणजे एक नेटवर्क तयार झालं, फ्रेंड्सच नेटवर्क तयार झाले, जाळ तयार झाले. ओके, तर समजा तुमचं कॉलेजचं नेटवर्क असेल. कॉलेजचं नेटवर्क म्हणजे काय, कॉलेजमध्ये येणारे टीचर्स असतील, कॉलेजमधले तुमचे क्लासमेट्स असतील, किंवा इतर कोणी कॉलेजमधले तुमचे कॉलेजशी रिलेटेड जे पण घटक असतील ते तुमच्या त्या नेटवर्कमध्ये येतील. तशाच पद्धतीने इथे जे पण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स पासून बनलेलं जे हे सर्किट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत, तर नेटवर्क असं म्हणणार. ओके, मग नेटवर्कमध्ये काय काय एलिमेंट्स आले त्याचे, की व्होल्टेज सोर्स आला, इंडक्टर आलाय, कॅपॅसिटर आलाय, रेजिस्टन्स आलाय, करंट तर त्यामधून फ्लो होतोय. करंट फ्लो होण्यासाठी तुम्ही इथे करंट सोर्सही वापरू शकता, ते आपण बघूया. त्यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे याचे एलिमेंट्स. ओके, जे मी आत्ताच तुम्हाला थोडं फार प्रमाणात एक्सप्लेन केले, की नेटवर्क एलिमेंट्स. या एलिमेंट्सचे जे आहेत ते 2 पार्ट आहेत, ते म्हणजे एक आहे पॅसिव्ह एलिमेंट्स आणि दुसरा आहे ऍक्टिव्ह एलिमेंट्स. ओके, पॅसिव्ह एलिमेंट्स आणि ऍक्टिव्ह एलिमेंट्स. आता पॅसिव्ह एलिमेंट्स कशाला म्हणायचं आणि ऍक्टिव्ह एलिमेंट्स कशाला म्हणायचं, की ज्यांच्यामुळे या नेटवर्कमध्ये किंवा या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो त्या एलिमेंट्सला म्हणायचं ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील, म्हणजे क्रिया करणारे, कृती करणारे. ओके, म्हणजे तुम्ही जसं बघा क्लासमध्ये असताना म्हणता की तो फार ऍक्टिव्ह स्टुडंट आहे. ओके, तसं मग करंट फ्लो करण्यासाठी जो सोर्स वापरले जातात किंवा करंट फ्लो करण्यासाठी जे ऍक्च्युअली एलिमेंट्स आहे, सोर्स आहे, त्याला तुम्ही ऍक्टिव्ह एलिमेंट्स असं म्हणणार. मग ते एलिमेंट्स कोणकोणते आहेत, जे ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत, तर सगळ्यात आहे व्होल्टेज सोर्स. ओके, व्होल्टेज सोर्स काय झाला, हा ऍक्टिव्ह एलिमेंट झाला. नंतर दुसरा कोणता आहे, करंट सोर्स. ओके, करंट सोर्स. आता करंट सोर्स यामध्ये दाखवलेला नाहीये, सोर्स करंट सोर्स यामध्ये दाखवलेला नाहीये, पण बऱ्याच वेळेस काय होतं की या ठिकाणी कंटिन्युअस इलेक्ट्रॉनचा सप्लाय करण्यासाठी काय केलेलं असतं, करंटचा सप्लाय केलेला असतो. सोर्स सांगते मी याला, VS आणि IS. हा जो करंट कंटिन्युअसली सप्लाय करणारा जो सोर्स वापरला जाणार आहे त्याला करंट सोर्स म्हटलं जातं. त्याचा सिम्बॉल अशा प्रकारचा आहे. हा व्होल्टेज सोर्स झाला, हा करंट सोर्स झाला. ओके, मग हे काय झाले, ऍक्टिव्ह एलिमेंट झाले की ज्याच्यामुळे इथे करंट फ्लो होतो. नंतर पॅसिव्ह एलिमेंट्स कोणते आहेत, की पॅसिव्ह एलिमेंट्स म्हणजे ज्या एलिमेंट्स मधून, ज्या इन्स्ट्रुमेंट्स मधून करंट फ्लो होतोय, म्हणजे असे कोणते आहेत, तर इथे काय आले, कशामधून करंट फ्लो होतोय, इथे रेजिस्टर मधून करंट फ्लो होतोय, ते काय झाले पॅसिव्ह. ओके, रेजिस्टर मधून करंट फ्लो होतोय, कॅपॅसिटर मधून करंट फ्लो होतोय, त्यानंतर इंडक्टर मधून करंट फ्लो होतोय. तर मग हे काय झाले, पॅसिव्ह एलिमेंट झाले. ओके, एक झालं नेटवर्क, दुसरे झाले त्या नेटवर्कचे एलिमेंट्स. नंतर तिसरा जो पार्ट आहे तो पार्ट आहे ब्रँच. आता ब्रँच कशाला म्हणायचं, ओके, ब्रँच म्हणजे काय, फांदी. झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्यापासून काय तयार होतं, ते पूर्ण झाड तयार होतं, त्याला आपण ब्रँच असं म्हणतो. तसंच
इथे वेगवेगळ्या ज्या लाईन आहेत त्या लाईन्स एकत्र आल्यामुळे त्या इन्स्ट्रुमेंटचे वेगवेगळे जे दोन जंक्शन्स आहेत ते एकत्र आल्यामुळे जे नेटवर्क तयार झाले त्याला काय म्हणायचं, ब्रँच असं म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ इथे काय आहे, जर आपण याला काहीतरी नाव दिलं इथे ए बी सी डी ई एफ, तर हे कशा कोणकोणत्या लाईन पासून तयार झालं, ए बी सी सी डी डी ई बी ई एफ ई, ह्या ए एफ हे सगळ्या काय झाल्या तर त्याच्या ब्रँचेस झाल्या. म्हणजे इथे काय म्हणता येईल, ब्रँचेस कोणकोणते आहेत, एक्झाम्पल ए बी सी, नंतर सी डी, नंतर बीई एटसेट्रा. ओके, सगळ्या काय झाल्या याच्या ब्रँचेस झाले, म्हणजे त्याचे छोटे छोटे पार्ट्स तयार झाले त्या नेटवर्कचे. नंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे जंक्शन पॉइंट. जंक्शन पॉइंट जसं नाका म्हणता ना तुम्ही, त्याच पद्धतीने जंक्शन पॉइंट. जंक्शन म्हणजे काय, जिथे 3 किंवा त्यापेक्षा जास्त ब्रँचेस एकत्र झालेले असतील. म्हणजे दी पॉइंट व्हेअर 3 or more branches meet together. 3 or more branches meet together. ज्या ठिकाणी 3 किंवा त्यापेक्षा अधिक ब्रँचेस काय होतात तर एकमेकांना मिळतात, त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन पॉइंट असं म्हणतो. मग 3 ब्रँचेस किंवा त्यापेक्षा जास्त, आता या ठिकाणी इथे 2 ब्रँचेस आहेत, मग त्याला आपण जंक्शन पॉइंट म्हणणार नाही. जंक्शन पॉइंट कशाला म्हणणार, ए बी आणि बी सी, म्हणजे हा झाला जंक्शन पॉइंट. इथे 3 ब्रँचेस एकत्र आल्या बघा, इथे 2 आहेत, इथे 1 2 आणि 3, म्हणजे ई. म्हणजे उदाहरणार्थ पॉइंट बी अँड पॉइंट ई, हे काय झाले जंक्शन पॉइंट झाले. जंक्शन म्हणजे 3 किंवा जास्त ब्रँच एकत्र येणं त्या पॉइंटला, म्हणजे जिथून 3 किंवा जास्त फांद्या फुटतील ते काय म्हणायचं आपण, जंक्शन पॉइंट असं म्हणायचं. नंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे नोड. कशाला म्हणायचं, जसं इथे 3 ब्रँचेस एकत्र येतात त्याला आपण जंक्शन पॉइंट म्हणलं, तसंच द पॉइंट व्हेअर 2 branches meet together, जिथे 2 ब्रँचेस एकमेकांना मिळतात त्याला काय म्हणणार आपण, नोड असं म्हणणार. ओके, नोडल पॉइंट म्हणतो ना आपण, 2 ब्रँचेस एकत्र येतात त्याला नोड पॉइंट म्हणायचं. नोड पॉइंट कोणता झाला माहिती, आता इथे ए बी आणि बी एफ या 2 ब्रँचेस एकत्र येतात, म्हणजे ए हा नोड पॉइंट झाला, इथे सी हा नोड पॉइंट झाला, इथे डी हा नोड पॉइंट झाला. ओके, 2 ब्रँचेस तिथे एकत्र येतात, म्हणजे काय झालं, फॉर एक्झाम्पल पॉइंट ए सी एटसेट्रा. पॉइंट ए सी डी ई, इथे सगळी सॉरी ई नाही एफ, इथे काय होतात 2 ब्रँचेस एकत्र येतात त्या पॉइंटला नोड पॉइंट म्हणतात. 2 ब्रँचेस एकत्र आल्या नोड पॉइंट, 3 ब्रँचेस एकत्र आल्या जंक्शन पॉइंट. ओके, त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे मेश. मेश म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना, मेशला काय म्हणतो आपण, जाळ, त्यालाच आपण लूप असे म्हणू शकतो. मेश किंवा लूप एक प्रकारचं जाळ. आता मेश कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला एक कम्प्लीट सर्किट किंवा कम्प्लीट लूप तुम्ही तयार करू शकता ते काय झालं तुमचं मेश झालं. मग आता या ठिकाणी बघा हे कम्प्लीट सर्किट आहे कोणतं, ए सी डी एफ. मी असंही म्हणू शकते ए बी सी डी ई एफ आणि परत तो कोणत्या पॉइंटला आला, ए पॉइंटला. म्हणजे हा झाला त्याचा कम्प्लीट लूप. ओके, सगळ्या एलिमेंट्सनी मिळून जे क्लोज सर्किट तयार होणार आहे ते क्लोज सर्किट फॉर्म बाय सम एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज मेश. ओके, परत अजून कोणतं सांगता येईल, हे पण एक कम्प्लीट सर्किट आहे व्होल्टेज सोर्स मधलं. कोणतं आहे, ए बी ई एफ. ओके, ए बी ई एफ आणि परत ओरिजिन पॉइंटला, कारण क्लोज सर्किट पाहिजे आपल्याला, ए बी ई एफ ए. हे पण काय झालं, एक मेश झाली किंवा एक लूप झाली. ओके, त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे लिनियर सर्किट्स. लिनियर सर्किट कशाला म्हणायचं, ओके, लिनियर सर्किट कशाला म्हणायचं तर ज्या सर्किटमध्ये करंट किंवा व्होल्टेज किंवा लोड यांच्या व्हॅल्यू काही असू देत, सोर्सच्या व्हॅल्यू, समजा तुम्ही व्होल्टेज सोर्स इथं चेंज केला, व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू चेंज केली, किंवा इथे करंट सोर्स आहे त्याची व्हॅल्यू चेंज केली, किंवा एखादा लोड म्हणजे एक्सटर्नल सर्किटमध्ये कोणता तर लोड वापरलेला आहे, तो लोडची व्हॅल्यू जरी चेंज केली तरी देखील जर त्या सर्किटमधून कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल, कॉन्स्टंट म्हणजे सिमिलर करंट परत परत फ्लो होत असेल तर त्या सर्किटला काय म्हणायचं, लिनियर सर्किट असं म्हणायचं. लिनियर लाईन मध्ये चालतं, लिनियर घातांक 1 असणार, जसं आपण जर डिग्री 1 असेल घातांक 1 असेल अशा एक्झाम्पल्सला, अशा इक्वेशन्सला जसं आपण लिनियर इक्वेशन म्हणतो ना, सिमिलरली त्याच पद्धतीने इथे काय आहे की जर करंट सेमच फ्लो होत असेल, एकच करंट फ्लो होत असेल, तो इतर
व्होल्टेज जरी बदललं तरी चेंज होत नसेल, लोड म्हणजे जो एक्सटर्नल तुम्ही वापरणार आहे सर्किटमध्ये रेझिस्टन्स त्याची जरी व्हॅल्यू चेंज झाली तरी देखील जर त्याची करंटची व्हॅल्यू चेंज होत नसेल तर अशा सर्किटला काय म्हणायचंय, लिनियर सर्किट असं म्हणायचंय. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे 8 पार्ट 2 and 4 टर्मिनल नेटवर्क्स. सोप्या सोप्या टर्म्स आहेत ह्या खूप. 2 and 4 टर्मिनल नेटवर्क्स नावातच आहे बघा. 2 म्हणजे काय, 2 टर्मिनल्स आणि 4 म्हणजे काय, 4 टर्मिनल्स. म्हणजे आता समजा तुमचं एखादं सर्किट आहे, उदाहरणार्थ सेल. ओके, सेल पाहिलेलं आहे तुम्ही. सेलमध्ये काय असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 2 टर्मिनल्स असतात. म्हणजे एक टर्मिनल इनपुटचा, एक टर्मिनल आउटपुटचा किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स असं म्हणूया. ज्याच्यामध्ये 2 टर्मिनल्स आहे अशा सर्किटला काय म्हणायचं, 2 टर्मिनल नेटवर्क. सेल जर तुम्ही एखाद्या सेलला बल्ब जोडले, ओके समजा हा सेल आहे तुमचा, हा सेलचं ह्या एक टर्मिनल आणि हा एक टर्मिनल आणि इथे तुम्ही काय जोडलाय, बल्ब जोडलाय. हा बल्ब काय होणार आहे, त्यामुळे ग्लो होणार आहे. हे सर्किट कंप्लीट झालं. हे सर्किट कंप्लीट झालं पण इथे किती टर्मिनल्स आहेत, 1 आणि 2. त्यावेळेस अशा सर्किटला काय म्हणायचं, 2 टर्मिनल नेटवर्क असं म्हणायचं. आणि ज्यावेळी इथे 2 टर्मिनल्स आहेत, ओके, आणि परत इकडे एक्स्ट्रा अजून 2 टर्मिनल्स आहेत, असे जर 4 टर्मिनल्स असतील त्यावेळेस त्या सर्किटला काय म्हणायचं, 4 टर्मिनल नेटवर्क. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही इनपुटला बॅटरी जोडता, मध्ये एक सर्किट असतं आणि त्या सर्किटचा परत वापर करून इकडे एक सर्किट तयार केलेलं असतं. ओके, ज्यावेळेस अशा प्रकारचं सर्किट आहे, म्हणजे तुम्ही लाईट घेताय, त्या लाईट तुम्ही कुठे हे करताय, इथे फॅनला टाकताय आणि फॅनमुळे काय होतं, त्या पात्यांना लाईट प्रोव्हाइड केली जाते आणि ते पाते फिरतायत. म्हणजे अशा प्रकारचे जे सर्किट आहेत त्याच्यामध्ये 2 टर्मिनल्स आणि अजून 2 टर्मिनल्स असे 4 टर्मिनल्स प्रेझेंट आहेत, त्या सर्किटला काय म्हणायचं, 4 टर्मिनल नेटवर्क असं म्हणायचं. त्यानंतरचा एक पुढचा पार्ट आहे कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स आणि कॉन्स्टंट करंट सोर्स. आता कॉन्स्टंट म्हणजे स्थिर आणि व्होल्टेज सोर्स म्हणजे ज्यामध्ये जे सप्लाय केलं जाणारं व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजची व्हॅल्यू स्थिर आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एक सर्किट आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथे काहीतरी रेजिस्टर असेल, इथे कॅपॅसिटर असेल, काहीतरी सर्किट तयार झालेलं आहे. त्या सर्किटमध्ये जर ही व्होल्टेज सोर्सची जी व्हॅल्यू आहे ती जर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स म्हणतो. त्याचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे एसी व्होल्टेज आणि दुसरं म्हणजे डीसी व्होल्टेज. त्या ज्यावेळेस टर्म येतील त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये बघूयात. तू तसं एवढं लक्षात ठेवूयात की याचे 2 टाइप्स आहेत. ते म्हणजे एक म्हणजे कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स आणि एसी व्होल्टेज सोर्स आणि दुसरा म्हणजे डीसी व्होल्टेज सोर्स. एसी व्होल्टेज सोर्स म्हणजे अल्टरनेटिंग करंट व्होल्टेज सोर्स आणि डीसी व्होल्टेज सोर्स म्हणजे डायरेक्ट करंट व्होल्टेज सोर्स. त्यावेळेस आपण बघूयात त्या टर्मचा मिनिंग काय आहे तो. आणि दुसरा 10वा कोणता आहे तर कॉन्स्टंट करंट सोर्स. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टंटली व्होल्टेज प्रोव्हाइड करतं, तसंच जर तुम्ही एखादा सोर्स वापरला आणि तो जर कॉन्स्टंटली करंट सप्लाय करत असेल, तुम्हाला सांगितलं मी हा सिम्बॉल आहे त्याचा, ओके, जर कंटिन्युअसली कॉन्स्टंट करंट जर प्रोव्हाइड करत असेल त्या सर्किटला तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, कॉन्स्टंट करंट सोर्स असं म्हणणार. ओके, आता हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल डीसी व्होल्टेजचा आहे आणि जर तुम्हाला हा सिम्बॉल एसी साठी वापरायचा असेल म्हणजे तुम्हाला मी डीसीचा सिम्बॉल आणि एसीचा सिम्बॉल दोन्ही काढून दाखवते. डीसी साठी हा सिम्बॉल वापरला जातो. उदाहरणार्थ बॅटरी 2 व्होल्टची असते, काही 1.5 व्होल्टच्या बॅटरी, 1.5 व्होल्टच्या बॅटरी असतात, काही 3 व्होल्टचा सेल असतो म्हणजे 3 व्होल्टच्या बॅटरीज असतात. हे काय झालं, डीसी सोर्स झाला. आणि एसी व्होल्टेज सोर्स अशा पद्धतीने दाखवला जातो. तुमचा जो घरातला एमएससीबीचा सप्लाय येतो तो एसी व्होल्टेज सोर्सचं उदाहरण आहे. ओके, तो असा अल्टरनेटिंग फॉर्म मध्ये प्लस आणि मायनस वेव्हच्या स्वरूपात दाखवला जातो. आणि हा जो आहे डीसी तो कॉन्स्टंट व्हॅल्यू असते त्याची ती अशा पद्धतीने दाखवली जाते. ओके, त्यानंतरचा पुढचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला सांगितलं कॉन्स्टंट करंट आणि त्याचा सिम्बॉल हा अशा पद्धतीने आहे. त्यानंतर नेटवर्क, लास्ट टॉपिक आहे नेटवर्क ॲनालिसिस. नेटवर्क ॲनालिसिस लास्टची टर्म नेटवर्क ॲनालिसिस. ॲनालिसिस म्हणजे काय, एखादी गोष्ट शोधून काढणे त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो. आणि नेटवर्कचं ॲनालिसिस म्हणजे काय तर जे आपण मगाशी नेटवर्क ड्रॉ केलं होतं की त्या प्रकारचं जे नेटवर्क असेल ज्याच्यामध्ये करंटचे व्हॅल्यूज असतील, रेजिस्टन्सचे व्हॅल्यू असतील किंवा इंडक्टन्सच्या व्हॅल्यू असतील किंवा कॅपॅसिटन्सच्या व्हॅल्यू असतील, ह्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काही फॉर्म्युले वापरतो, काही थेरम्स वापरतो. हे जे फॉर्म्युले आहेत, थेरम्स आहेत, याचा अभ्यास म्हणजेच त्याला काय म्हणायचं, नेटवर्क ॲनालिसिस. त्या व्हॅल्यू फाइंड कशा करायच्या, ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी जी मेथड आपण यूज करणार आहोत, वेगवेगळे जे फॉर्म्युले यूज करणार आहोत, थेरम्स यूज करणार आहोत, लॉज यूज करणार आहोत, त्याला आपण काय म्हणणार आहे, नेटवर्क ॲनालिसिस असं म्हणणार आहे.
इथून जे नेक्स्ट लेक्चर असेल पुढचं, त्या लेक्चरमध्ये आपण हा नेटवर्क अनालिसिसचा ॲक्च्युअल पार्ट आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये काय येणार आहे तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ येणार आहे, किर्चॉफ्स करंट लॉ आपण अभ्यासणार आहोत. नंतर नेटवर्क सॉल्व्ह करण्यासाठीचे बरेचसे थेरम आहेत, त्यामध्ये नॉर्टन्स थेरम आहे, थ्युनिस थेरम आहे. ओके, हे जे थेरम्स आहेत ते थेरम्स आपण अभ्यासणार आहोत.